मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन अ पाईप ओपन ॲट वन एंड. या ठिकाणी पाईप जो आहे तो ओपन ॲट वन एंड आहे, क्लोज ॲट अदर एंड आहे. अशा पाईप मधले मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स म्हणजे फर्स्ट रेझोनन्सला वेव्ह स्ट्रक्चर कसं असतं, सेकंड रेझोनन्सला वेव्ह स्ट्रक्चर कसं असतं, थर्ड रेझोनन्सला वेव्ह स्ट्रक्चर कसं असतं किंवा कितवा हार्मोनिक्स प्रेझेंट असतो याचा आपण अभ्यास करणार आहे. So modes of vibration in a pipe open at one end. We have taken a pipe. First resonance, second resonance आणि third resonance ला पाईप सेम आहे. पाईप बदलला नाही. त्याच्यामुळं लेंथ ऑफ पाईप इज सेम फॉर ऑल रेझोनन्सेस. फर्स्ट रेझोनन्सला पाईपची लेंथ एल आहे, सेकंड रेझोनन्सला तोच पाईप आहे म्हणून त्याची लेंथ एल आहे, थर्ड रेझोनन्सला तोच पाईप आहे म्हणून त्याची लेंथ एल आहे. So, what are the assumptions before going to study the modes of vibration? What are the assumptions that we have made for this article? The first article, length of pipe in each case is same and end correction is not taken into consideration, or it is a neglected, or किंवा ते neglect केलेलं आहे आपण. end correction विचारात घेणार नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण एन करेक्शन या ठिकाणी आणि एन करेक्शन या ठिकाणी घेणार नाहीत. सो दीज आर द टू assumptions. लेंथ ऑफ ईच पाईप इन ईच केस इज द सेम. एंड करेक्शन इज नॉट टेकन इनटू कन्सिडरेशन और इट इज नेग्लेक्टेड. देन व्हाट इज द कंडिशन फॉर रेझोनन्स? हा जो क्लोज्ड एंड आहे तो रिजिड बाउंड्री सरफेस आहे आणि ओपन एंड आहे तो रेअरर मीडिया बाउंड्री सरफेस आहे. म्हणून डेन्सर मीडियापासून वेव्ह रिफ्लेक्ट होत असेल तर नोड तयार होतो आणि रेअरर मीडियापासून रिफ्लेक्ट होत असेल तर अँटी नोड तयार होतो. म्हणून ओपन एंडला अँटी नोड आणि क्लोज्ड एंडला नोड तयार झालेला आहे. सो कंडिशन फॉर रेझोनन्स इज अँटी नोड इज प्रेझेंट ॲट ओपन एंड अँड नोड इज प्रेझेंट ॲट क्लोज्ड एंड. ही कंडिशन फॉर रेझोनन्स झाली. देन वी विल डिस्कस, वी विल सी what happens at first resonance. आता आपण फर्स्ट रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी n1 आहे, सेकंड रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी n2 आहे, थर्ड रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी n3 आहे. तर याच्यातला आपण फर्स्ट रेझोनन्स घेणार आहे म्हणजे पहिली फिगर ही महत्वाची. सो दिस फिगर, फर्स्ट फिगर, दिस इज द सेकंड फिगर and this one is the third figure. So in this case, this sound wave comes from the open end. When the sounded tuning fork is held over the open end, this sound waves comes from the open end, reflected from the closed end, and due to the superposition of this incident and reflected wave, a stationary wave is formed in this pipe. So the velocity of sound wave is given by V is equal to n1 lambda. फ्रिक्वेन्सी बदलली तरी वेलॉसिटी बदलत नाही, त्याच्यामुळं V is equal to n1 lambda 1, where n1 is the frequency at first resonance and lambda 1 is the wavelength of sound wave at first resonance. So n1 is equal to fundamental frequency or first harmonics. n1 is equal to V by lambda 1. V by lambda 1. आता हा lambda 1 किंवा ह्या lambda 1 ची किंमत काढायची आपल्याला. Distance between two neighboring node and antinode is a lambda by 4. ओपन एंडला अँटीनोड आहे आणि क्लोज्ड एंडला नोड आहे. म्हणजे या पाईपची लेंथ किती असेल? डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग नोड अँड अँटीनोड अँड दॅट डिस्टन्स इज फाउंड टू बी lambda by 4. So lambda 1 upon 4. So the distance between two neighboring node and antinode is lambda 1 upon 4. So L is equal to lambda 1 upon 4 and lambda 1 is equal to 4L. ही lambda 1 ची किंमत lambda 1 is equal to 4L. Keep this value in equation 1. Put in 1. या इक्वेशन 1 मध्ये ही लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू ठेवली. सो n1 इज इक्वल टू v by 4L. सो दिस इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक्स. म्हणून फर्स्ट रेझोनन्सला काय आला? ऍट फर्स्ट रेझोनन्स फर्स्ट हार्मोनिक्स इज प्रेझेंट. फर्स्ट रेझोनन्सला फर्स्ट हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. हे त्याचं कन्क्लुजन.
म्हणजे या पाईपची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स येतो, त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक्स म्हणायचं किंवा झिरोथ ओव्हरटोन म्हणायचं. ऍट सेकंड रेझोनन्स, आता सेकंड रेझोनन्सला काय असेल? सेकंड रेझोनन्सला काय होतो? या ठिकाणी ओपन एंडला अँटीनोड, क्लोज्ड एंडला नोड तयार होतो. पण या पाईप मध्ये मात्र हे वेव्ह सुपर इम्पोज झाल्यानंतर हे इथं अँटीनोड तयार होतो, हा इथं नोड तयार होतो. म्हणजेच हा अँटीनोड टू नोड लॅम्बडा बाय 4, नोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 4 प्लस अँटीनोड टू नोड लॅम्बडा बाय 4, म्हणजे लॅम्बडा बाय 4 3 वेळेस येतो. So length of a pipe is equal to lambda 2 by 2. Lambda 2 by 2 means distance between two neighboring nodes is lambda by 2. Distance between two neighboring node and antinode is lambda by 4. So lambda 2 by 2 plus lambda 2 by 4. So this is 3 lambda 2 by 4. असं घ्या. किंवा हे अंतर लॅम्बडा बाय 4, हे अंतर लॅम्बडा बाय 4, हे अंतर लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 3 वेळेस आला म्हणून 3 lambda 2 by 4. So at the second resonance, the frequency is N2. So V is equal to N2 lambda 2, where lambda 2 is the wavelength of sound wave at second resonance. And N2 is equal to V upon lambda 2. This is equation 1 for second resonance. From figure, length of pipe is equal to, length of pipe काय? हे lambda by 4, sorry, antinode to antinode lambda by 2. Antinode to node lambda by 4 and node to node पुढे lambda by 2. So lambda 2 by 4 plus lambda 2 by 2. So if we take the LCM as a 4, then 2 lambda 2 plus lambda 2, that is a 3 lambda 2. That is, as we take the LCM as a 4, it is a 2 lambda 2 plus lambda 2. That is a 3 lambda 2 by 4, and lambda 2 is equal to 4L upon 3. Put this value in equation 1. Equation 1 मध्ये ठेवल्यानंतर N2 is equal to V upon, हे lambda 2 आहे, lambda 2 ची व्हॅल्यू आहे 4L upon 3, 4L upon 3, lambda 2 ची व्हॅल्यू ठेवली, हा 3 भागाकाराचा गुणाकारात गेला, 3 into V by 4L. But V by 4L is equal to N1. V by 4L is equal to N1. V by 4L is equal to N1. So N2 is equal to 3N1. N1 ही जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर ही सेकंड रेझोनन्स कोणत्या फ्रिक्वेन्सीला आला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा इंटिग्रल मल्टिपल 3 आहे, म्हणून या ठिकाणी थर्ड हार्मोनिक्स आहे. हे थर्ड हार्मोनिक्स आहे, म्हणजे सेकंड रेझोनन्स हा थर्ड हार्मोनिक्स आला. हार्मोनिक्स म्हणजे काय? इट इज अ फ्रिक्वेन्सी विच इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा याचा इंटिग्रल मल्टिपल 3 आहे, म्हणून हा थर्ड हार्मोनिक्स आहे. म्हणजे सेकंड रेझोनन्सला कितवा हार्मोनिक्स प्रेझेंट आहे? ऍट सेकंड रेझोनन्स थर्ड हार्मोनिक्स इज प्रेझेंट. सो हियर वी राइट द कन्क्लुजन, ऍट सेकंड रेझोनन्स थर्ड हार्मोनिक्स इज प्रेझेंट. त्यानंतर आपण थर्ड रेझोनन्स घेतला. ऍट थर्ड रेझोनन्स याची फ्रिक्वेन्सी काय? N3 आहे, म्हणून फॉर्म्युला काय होईल व्हेलॉसिटीचा? V is equal to N3 lambda 3 हा फॉर्म्युला झाला, and N3 is equal to V by lambda 3 हा फॉर्म्युला. आपल्याला फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला मिळाला की फ्रॉम फिगर पुन्हा फिगर कडे गेलो. थर्ड रेझोनन्सला या ट्यूब मधला वेव्हफॉर्म कसा असतो? इथून ही साऊंड वेव्ह आल्यानंतर हे पहा, या इतक्या पार्टला फर्स्ट रेझोनन्स, ह्या पार्टला सेकंड रेझोनन्स आणि ह्या पार्टला थर्ड रेझोनन्स. म्हणजे या ठिकाणी अँटीनोड टू नोड, नोड टू अँटीनोड, अँटीनोड टू नोड, नोड टू अँटीनोड अँड अँटीनोड टू नोड. हा अँटीनोड टू नोड 1, नोड टू अँटीनोड 2, अँटीनोड टू नोड 3, नोड टू अँटीनोड 4 अँड अँटीनोड टू नोड 5. आणि नोड आणि अँटीनोड मधलं डिस्टन्स हे काय असतं? लॅम्बडा बाय 4 इतकं असतं. म्हणजेच या ठिकाणी 3 लॅम्बडा 3 by 4 येईल. हे किती वेळेस आलं? 1, 2,
3 4 आणि 5 वेळेस. म्हणून याचं एकूण आलं 5 लॅम्बडा 3/4 असं घ्या. किंवा हे अँटीनोड टू नोड किती आलं, लॅम्बडा 3/4. हे पाहे लॅम्बडा 3/4 आला. आणि या ठिकाणी नोड टू नोड लॅम्बडा 3/2 आणि पुन्हा नोड टू नोड लॅम्बडा 3/2. म्हणजे किती वेळेस आला लॅम्बडा 3/2, नोड टू नोड लॅम्बडा 3/2, नोड टू नोड लॅम्बडा 3/2, म्हणजे 2 वेळेस आला 2 लॅम्बडा 3/2 प्लस लॅम्बडा 3/4. सो दिस इज अ 5 लॅम्बडा 3/4 असं घ्या. किंवा समजा L इज इक्वल टू, हे अंतर किती आलं, लॅम्बडा 3/4. याच्यानंतर नोड टू नोड लॅम्बडा 3/2, याच्यानंतर नोड टू नोड लॅम्बडा 3/2. याचा LCM आला 4 लॅम्बडा 3 प्लस 2 लॅम्बडा 3 प्लस 2 लॅम्बडा 3, that is 5 लॅम्बडा 3/4, and lambda 3 is equal to 4L/5. Put this value in equation 1. Equation 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवली. N3 is equal to V/4L/5, that is 5 into V/4L. But V/4L is equal to N1. V/4L1 is equal to N1, that is fundamental frequency. So N3 is equal to 5N1. म्हणजे थर्ड रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कितवा इंटिग्रल मल्टिपल आहे, तर 5वा इंटिग्रल मल्टिपल आहे. 5वा इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 5th हार्मोनिक्स झाला. म्हणून हा थर्ड रेझोनन्स कोणत्या हार्मोनिक्सला आला, 5व्या हार्मोनिक्सला आला. सो कन्क्लुजन, ॲट थर्ड रेझोनन्स 5th हार्मोनिक्स इज प्रेझेंट. याचा अर्थ थर्ड रेझोनन्स हा 5व्या हार्मोनिक्सला येतो. म्हणून या ठिकाणी आता या सर्व कन्क्लुजन्स वरून लक्षात आलं, फर्स्ट रेझोनन्सला फर्स्ट हार्मोनिक्स आहे, सेकंड रेझोनन्सला थर्ड हार्मोनिक्स आहे, थर्ड रेझोनन्सला 5th हार्मोनिक्स आहे, फोर्थ रेझोनन्सला काय येईल, 7th हार्मोनिक्स येईल. म्हणजे 1 3 5 7 हे कसे नंबर्स आहेत, ऑड नंबर्स आहेत का इव्हन नंबर्स आहेत, ऑड नंबर्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, रेझोनन्स फक्त ऑड हार्मोनिक्सला येतो, इव्हन हार्मोनिक्सला येत नाही. 2N1 या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स येत नाही, पाईप ओपन आहे 1N ला. जर N1 ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर 2N1, 4N1, 6N1, 8N1 या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स येत नाही. म्हणजे इव्हन हार्मोनिक्स अब्सेंट आहेत किंवा ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. म्हणून या सर्वांचं जे एक मेन कन्क्लुजन तयार होतं, इन केस ऑफ अ पाईप ओपन ॲट 1N ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, or we can say that even harmonics are absent in this case. So this is the discussion regarding the modes of vibration in a pipe open at one end.